लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार अखंड भारत निर्मितीसाठीच. ॲडव्होकेट सतीश भिडे. गिरगाव मुंबई येथील कार्यक्रमात ॲडव्होकेट सतीश भिडे यांनी आपले विचार मांडले. ज्यांचा प्रत्येक शब्द हा ब्रिटिश सरकारला हलवत होता, ते आदरणीय लोक बाळ गंगाधर टिळक भारतीयांसाठी खरे आदर्श आहेत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्रगायक श्री सतीश भिडे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी येथे सांगताच उपस्थित प्रेक्षक मंडळींची चांगलीच प्रतिसाद दिल्यानंतर सदर भाषणानंतर ज्येष्ठ गायिका शिल्पा बेडेकर यांनी कवी श्री वी गो करंदीकर लिखित टिळक वंदना आवेशपूर्ण सादर केली. सदर स्वराज्यभूमीत लोकमान्य टिळक यास मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त सौ अश्विनी भिडे, माजी आयुक्त श्री जयराज फाटक, सौ अनघा, मंत्री श्री आशिष शेलार, नवाब मलिक तसेच अनेक देशभक्त मंडळींनी तसेच चिकित्सक शाळा, आर्यन शाळा येथील अनेक टिळक भक्तांनी भेट देऊन सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रकाशजी सीलम, कायदेपंडित पौर्णिमा, श्री मांदुस्कर यांनी केले. कार्यक्रमातील लोकमान्य टिळकांचे स्मृतिवंदन करण्यासाठी कुमारी चैत्राली टिळक खापरपणती, सौ उज्ज्वलाताई मेहंदडे, आदरणीय शैलेश टिळक, ज्येष्ठ पत्रकार निर्भीड वक्ते श्री प्रकाश सीलम उपस्थित होते. उपस्थित मंडळींनी लोकमान्य टिळक अमर रहे, भारत माता की जय या घोषणा देऊन परिसर उल्हासित केला होता. या कार्यक्रमात भिवंडीचे ज्येष्ठ सामाजिक नेते श्री दिलीप जोगळेकर, चिकित्सक शाळेचे शिक्षक माननीय गीते गुरुजी, सेवा सदन शाळेच्या मुख्याध्यापिका महाद्वार आपल्या विद्यार्थी मंडळीसह उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र विधान परिषदेतील सभापती श्री सचिनजी अहिर तसेच रमेशजी जाधव यांची उपस्थितीमुळे कार्यक्रम रंगतदार झालाय. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती माननीय सचिनजी अहिर यांची उपस्थिती खूप बोलकी होती. लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतिदिनी दिनांक 1 ऑगस्ट 2026 पुण्यतिथी 2016 पुण्यतिथी दिन जमलेल्या सर्व टिळक प्रेमींनी लोकमान्यांच्या प्रतिमेला वंदन केले. सदर समारंभात भाजपच्या नगरसेविका यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचे स्वागत करून त्यांना लोकमान्य टिळकांची पगडी अर्पण केली. विशेष स्नेहल तेंडुलकर भाजप नगरसेविका यांची उपस्थिती बोलकी होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. प्रतिनिधी इंडिया न्यूज पल्स, गिरगाव, मुंबई.